मनात राहते ती फक्त अपराधीपणाची भावना. म्हणूनच मी हे खूप दिवस मनात ठेवलं होतं की यावर्षी खूप मोठे संकल्प नाही करायचे, खूप मोठमोठे नियम नाही लावायचे, कोणाला काही सिद्ध करून नाही दाखवायचं. फक्त थोडी स्वच्छता करायची, घराची नाही तर आपल्या मनाची, आपल्या विचारांची. लहानपणी आपण ABCD शिकलो ती जगाला समजून घेण्यासाठी, आणि आज 2026 सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आपण पुन्हा एक ABCD बघणार आहोत, पण ह्यावेळी ती ABCD असेल स्वतःला समजून घेण्यासाठी. हे 26 शब्द किंवा 26 वाक्य आहेत, पण त्यांच्या मागचा विचार मात्र खूप महत्त्वाचा आहे. निवांत बसा आणि ऐका. ही कोणतीही परीक्षा नाही आहे. आपण नवीन वर्षात कोणतीही परीक्षा स्वतःला द्यायला लावणार नाही आहोत. हे फक्त तुमच्या आणि माझ्या मनातलं एक सिक्रेट आहे. तर आपल्या ABCDतला A आहे ॲक्सेप्टन्सचा. ॲक्सेप्टन्स म्हणजे स्वीकार. कसं आहे ना, आपण आरशात बघितलं की आधी काय शोधतो, तर आपल्यामध्ये काय चुकीचं आहे, काय बिघडलं आहे तेच ना. इथे काळा डाग आला आहे, तिथे सुरकुती पडली आहे, वजन वाढलं आहे. आपलं आपल्याशीच भांडण चालू असतं सतत. ह्यावर्षी एकच करायचं, स्वतःशी भांडण थांबवायचं. मी जशी आहे, जी परिस्थिती आज आहे ती आधी मान्य करायची. जोपर्यंत आपण आहे ती परिस्थिती स्वीकारत नाही तोपर्यंत ती बदलता येणार नाही. स्वीकार करणं म्हणजे हार मानणं नाही आहे. तर ठीक आहे, हे असं आहे असं म्हणून शांत होणं. एकदा मनाचा आरसा साफ झाला ना की मग बाहेरचं चित्र आपल्याला आपोआप स्पष्ट दिसेल. B आहे बाउंड्रीजचा. बाउंड्रीज म्हणजे आपल्याला माहिती आहे मर्यादा. आपल्या भारतीय स्त्रियांना ना नाही म्हणता येत नाही. सगळ्यांना वाटतं मर्यादा म्हणजे दुसऱ्यांनी आपल्यावर घातलेली बंधनं, पण खरं तर बाउंड्रीज म्हणजे आपल्या मनःशांतीसाठी आपण आखलेली लक्ष्मणरेषा. कुणी आपल्याशी कसं वागावं आणि कितपत जवळ यावं हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे. कधी कधी दरवाजा बंद ठेवावा लागतो. ह्याचा अर्थ असा नाही की आपण रागीट आहोत. ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या घरातल्या शांततेची आपल्याला काळजी आहे. ह्यावर्षी जिथे त्रास होतोय तिथे नम्रपणे पण ठामपणे सीमारेषा आखायला शिका. C आहे फॉर काम. कामनेस म्हणजे शांतता. बाहेर गोंधळ असणारच आहे. मुलांचा आरडाओरडा, ऑफिसचं टेन्शन, सासू सुनेचे खटके, हे सगळं थांबवण्याची धडपड करण्यापेक्षा त्या गोंधळामध्ये स्वतःला शांत कसं ठेवता येईल हे बघायचं. समुद्राच्या लाटेला आपण थांबवू शकत नाही, पण लाट आल्यावर डगमगायचं की पोहायचं हे आपण ठरवू शकतो. प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट झालंच पाहिजे, प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं नाही. कधी कधी शांत राहणं हीच खूप मोठं उत्तर असतं. आपल्या ABCDमधला D आहे डिसिप्लिनचा. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. शिस्त म्हटलं की आपल्याला शाळेतली आठवण येते. शिक्षा, धाक, कडक नियम.